महापालिका निवडणूक प्रचारात अजित पवारांनी भाजपला टार्गेट केलंय. त्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी प्रत्युत्तरही दिलंय. चव्हाणांनी पुन्हा एकदा या विषयावर भाष्य केलंय. युती धर्म भाजपनेच पाळावा असं नाही, त्यांनीही पाळायला हवा असंही ते म्हणाले. त्यांनी व्यवस्थित वक्तव्य करावं, मीही प्रत्युत्तर देणार नाही असंही रवींद्र चव्हाणांनी म्हटलं. उत्तराला प्रत्युत्तर होतं. तुम्ही कधी थोडंसं तपासून घ्या. आदल्या दिवशी ते काय म्हणाले, ते म्हणाले म्हणून मी ते म्हणालो. महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टीनेच पाळावा असं नाहीये. त्यांनी तसं म्हटलं म्हणून त्याला तसं उत्तर दिलं. त्यांनी तसं म्हणू नये आम्ही बोलणार नाही. मनसे नेते अविनाश जाधव यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली आहे. बिनविरोध उमेदवार निवडून आणताना सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केला असा आरोप मनसेने केलाय आणि या संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी निषेध पत्रही दिलंय. ठाण्यातल्या निवडणूक अधिकारी ज्या पद्धतीने वागले त्याचीही तक्रार करण्यात आली आहे. याबाबत आयोग चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली. त्या दोन मागण्या की ज्या आरोज होत्या, ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला, त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे. उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं, ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत. अशा दोन मागण्यांसाठी मी आज यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी विक्रांत घाग या उमेदवाराला एका पोलीस अधिकाऱ्यामार्फत नेण्यात आल्याचा दावा काल मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. त्यानंतर विक्रांत घाग यांनी अर्ज मागे घेतला, त्यामुळे संपूर्ण निवडणूक दबावाखाली पैशांनी लढवली जाते असा आरोपही अविनाश जाधवांनी केला. तर अविनाश जाधव यांचे आरोप विक्रांत घाग यांनी मात्र फेटाळून लावले. मी शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जरी अर्ज मागे घेतला असेल तरी माझं डिसिजन पहिलंच झालं होतं, कारण माझ्यावर कुणाचाही दबाव नव्हता किंवा काही नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या उमेदवाराला मी पाठिंबा जाहीर केलेला आहे. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली तिथे नोटाचा पर्याय ठेवून मतदान घ्यावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगाकडे केली. नोटाचा जो अधिकार आहे तो अबाधित आहे. त्यामुळे नोटाचा अधिकार हा अनपोज झालेल्या ठिकाणी जो निवडून आलाय हा सोडून हा जो ऑप्शन आहे तो दाबण्याच्या अनुषंगानं तिथे मशीन ठेवावी. मतदानाच्या दिवशी निवडणुका होत असताना लोकांना या सगळ्या प्रक्रियेचा निषेध नोंदवता यावा किंवा त्यांना त्यांचा अधिकार जो आहे तो मतदानाचा वापरता यावा म्हणून निवडणूक आयोगाने त्या दिवशी तिथे अनपोज तथाकथित अनपोज जरी झाले असले तरी नोटा या ऑप्शनचं बटन आणि मशीन त्या ठिकाणी ठेवावी ही काँग्रेस पक्षाची आमची मागणी आहे. निवडणूक आयोगाबद्दल संशय वाढल्याचं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोलेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. निवडणूक आयोगासह सर्वच संस्था भाजपच्या हातात आहेत असं नाना पटोले म्हणतात. मला तर वाटतं की निवडणूक आयोगानेच पहिले जी भूमिका घेतली होती की आम्ही सगळी चौकशी लावू आणि मग त्यांनी पुन्हा बॅकआउट केलं. निवडणूक आयोगाबद्दलचा संशय तर अजून पुन्हा वाढला, कारण की निवडणूक आयोग बीजेपीच्या खिशात आहे, सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. असं चित्रात आपल्याला देशात आणि राज्यात पाहायला मिळतंय. उमेदवाराला आणि नेत्यांना धमकी देणाऱ्या राहुल नार्वेकरांना निवडणूक आयोगाने निलंबित करायला हवं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यांच्या आरोपांना राहुल नार्वेकरांनी उत्तर दिले. जुन्या जखमा असल्यानं त्या थंडीत बाहेर निघतात असा पलटवार नार्वेकरांनी केला. उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात. त्यातला हा प्रकार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वर्तन एखाद्या टपोऱ्यासारखं आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. नार्वेकरांनी संविधानाच्या छातीत सुरा खुपसण्याचं काम केलंय असंही सपकाळ म्हणतात. नार्वेकरांवर विरोधी पक्षाच्या उमेदवारांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येतो. विधानसभेचे अध्यक्ष एवढं सन्मानाचं पद, एखादा चौकातला टपोरी पोरगा जसा वागतो, एखादा मौवाली जशी दमदाटी करतो तशी मौवाल्यासारखी टपोऱ्यासारखी दमदाटी राहुल नार्वेकर हे करताना आढळून आलेले आहेत. कोणाला पोलीस मारतील सांगतात, त्यांचे हातवारे बघा, त्यांची देहबोली बघा. काय आपल्या विधानसभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष इतका चीफ स्वरूपामध्ये त्यांचं वर्तन आहे.
निवडणूक झाल्याबरोबर काँग्रेस नेते आणि खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत असा खळबळजनक दावा केला वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात डील झालंय असंही त्यांचं म्हणणं आहे. सुजात आंबेडकरांच्या आरोपांना काँग्रेसने आता उत्तर दिलंय. सुजात आंबेडकर विचाराने अपरिपक्व आहेत, त्यांनी भाजपप्रमाणे बुद्धिभेदाचं राजकारण करू नये असा पलटवार काँग्रेसने केलाय. तर चुकीची माहिती पसरवू नका असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात. आपल्या समोरात रिंगणात कोण आहे? भाजप. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस नाही, दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे. कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे. आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या, पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत. नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील. अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे. तर प्रणिती शिंदेंनी भाजपसोबत संपर्क केलेला नाही. आंबेडकरांनी केलेल्या दाव्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदेंचं पॉलिटिकल करिअर डॅमेज करू नका असे बावनकुळेंचं म्हणणं आहे. असं आहे की प्रणिती शिंदेजींनी आत्तापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही. कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये. प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही. मुंबईच्या गुलाबातील अर्ज भरताना झालेल्या गोंधळावर महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालात निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीवर बोट ठेवलंय. टोकन क्रमांक असूनही उमेदवारांना अर्ज भरू न देणं प्रशासकीयदृष्ट्या अयोग्य असल्याचं अहवालात नमूद केलंय. या गोंधळाच्या वेळी राहुल नार्वेकर उपस्थित होते. कुलाब्यातील 3 प्रभागात त्यांचे नातेवाईक हे उमेदवार आहेत. मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मधली निवडणूक आता लढत थेट हायकोर्टात पोहोचली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार शिल्पा केळुसकरांच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळेंचे पती रामदास कांबळेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिल्पा केळुसकर यांनी भाजपचा एबी फॉर्म चोरून उमेदवारी मिळवली असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आलाय. या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह 40 नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव, चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे, अरविंद सावंत, अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सुभाष देसाई हे स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये आहेत. ठाकरे बंधू आज शिवडीतल्या शाखांना एकत्र भेटी देणार आहेत. शिवडी विधानसभा ठाकरे बंधूंचा बालेकिल्ला आहे. लालबाग, परळ, शिवडीमधल्या शाखांच्या भेटींचा हा दौरा आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता ॲक्शन मोडवर आहे. मनसे नेते अमित ठाकरेंनी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली आहे. युवकांची ताकद महापालिका निवडणुकीसाठी सज्ज करण्यावर या बैठकीत भर देण्यात आलाय. माहीम विधानसभा मतदारसंघातले विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजप आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर विखारी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी अहंकारात सर्व काही गमावलंय, आता स्वतःच्या भावाकडे कटोरा घेऊन जावं लागतंय असं राम कदम म्हणाले. एक दिवस शिवसेनेत घ्या म्हणून शिंदेंकडे याचना करावी लागेल असा निशाणाही कदमांनी साधलेला आहे. आज भिक्षेचा, याचनेचा कटोरा घेऊन ज्या रक्ताच्या भावाला घराच्या बाहेर 20 वर्षापूर्वी काढलं, पक्षाच्या बाहेर काढलं, त्या भावाच्या दारात तुम्हाला जावं लागलं ना, की हे राज मी एकटा लढू शकत नाही, माझ्या सोबत लढ, ती याचना करावी लागली ना. याद राखा, मराठी माणसाच्या आडनावर टोमणे देणाऱ्याची जागा ही निवडणूक झाल्यावर हाच याचनेचा कटोरा घेऊन तुम्हाला माननीय एकनाथ शिंदेजींच्या दारात जावं लागेल की शिंदे साहेब मला तुमच्या खऱ्या शिवसेनेत घ्या. उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये भाजपमधील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आलाय. भाजपचे मंडल अध्यक्ष बंटी कुर्सीजांच्या पत्नी लक्ष्मी कुर्सीजा यांनी भाजपचा अर्ज भरला, त्यानंतर त्यांना कमळ निशाणी मिळाली. आता ही उमेदवारी तांत्रिक चुकीमुळे मिळाल्याचं भाजपने म्हटलंय. एवढंच नाही तर तिथे भाजप आता अपक्ष उमेदवार कोमल लेहरानींना मत देण्याचं आवाहन करते. मात्र लक्ष्मी यांनी आपणच भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढवतोय असं म्हणत आपल्याला मतदारांनी मत देऊन विजयी करावं असं आवाहन केलंय. पैनल नंबर 19 से उम्मीदवार चुनी गई हूँ और मुझे निशानी मिली है कमल का फूल.
और आप सबसे हाथ जोड़ के ये विनती करती हूँ, आपको कमल के फूल को जिताना है। और जैसे कि मेरे मिस्टर हमेशा बीजेपी के सदस्य हैं, वो सेवा करते आए हैं और मैं भी सेवा करती रहूंगी आगे इनके साथ। बाय मिस्टेक बी फार्म पूर्व मंडल अध्यक्ष बंटी कुर्सीजा को दिया गया था। बाद में हमने उनसे संपर्क करने की कोशिश की, लेकिन उन्होंने अपना मोबाइल स्विच ऑफ कर दिया। तो उन्होंने पार्टी के निर्देश का पालन नहीं करते हुए मीडिया में एक स्टेटमेंट दिया है कि मैं ऑफिशियल कैंडिडेट हूं। तो अभी पार्टी ने निर्णय लिया है कि मंडल अध्यक्ष पद से उनको हटाकर उनके जगह पे सिंधुताई शर्मा को हमने मंडल अध्यक्ष नियुक्त किया है। कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना मोठा धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय काटकर आणि काँग्रेसचे सलीम काझी यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे सेना आणि काँग्रेस करता हा मोठा धक्का मानला जातोय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा घड्याळाचा प्रचार करत मैदानात उतरणार आहे। तब्बल 2.5 वर्षांनंतर खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अमोल कोल्हे आणि रोहित पवार पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार आणि जाहीर सभांना संबोधित करतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर शरद पवार गटाचे मातब्बर नेते शहरात उतरले। अजित पवार राष्ट्रवादी समोर लढताना प्रचाराची रणनीती काय असेल हे शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी स्पष्ट केले। सांगली शहरात गेल्या 2 महिन्यापासून फिरणारा नंदीबैल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चेचा विषय झालाय। नंदीबैलाचे आशीर्वाद घेण्यासाठी उमेदवारांची गर्दी पाहायला मिळते आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रचारादरम्यान शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी नंदीबैलाकडे निवडणुकीतल्या विजयासाठी आशीर्वाद मागितले। माझ्या लोकांना या महादेवाचा आशीर्वाद आणि त्यांना एक चांगलं आरोग्य देऊ माझ्या प्रभागाला आणि इतर सांगलीकरांना, एवढीच माझी इच्छा आहे। आणि मला या प्रभागातून भरभरून यश देऊ दे। नागरिकांनी मला यावेळेला महापालिकेमध्ये एक महादेवाचा भक्त याच्यामध्ये जावं अशी माझी इच्छा आहे आणि मला आता आशीर्वाद दिलेलाच आहे। सांगली वाडीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराचा शुभारंभ झालाय। भाजपच्या विरोधात उभ्या राहिलेल्या पॅनलमध्ये काँग्रेसच्या दीपाली पाटील आणि अश्विनी कदम तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित कोळी हे उमेदवार आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहिल्यानं उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला। पुण्यामध्ये महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस नेत्या संगीता तिवारींनी राजीनामा दिलाय। पक्ष कार्यकर्त्यांना गृहीत धरतो, कार्यकर्ता म्हणून सन्मान मिळत नाही अशी खंत तिवारींनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी संगीता तिवारी यांच्याकडे होती। गेले कित्येक वर्ष 22 वर्ष काँग्रेसचं काम करत होते। सुरेशभाई कलमाडींची आज आठवण येते की आपले जे पुण्याचे खासदार होते सुरेशभाई कलमाडी, त्यावेळेसची काँग्रेस एक वेगळीच काँग्रेस होती आणि तिथेच काम करताना काँग्रेसवरचं प्रेम वाढत गेलं। परंतु आज मी राजीनामा दिलाय, कारण का आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जिथे सन्मान नसेल कार्यकर्त्याला तिथे थांबून काही उपयोग नाहीये। 10 वेळा नेत्यांना आम्ही मेसेज करायचे, तक्रारी मांडायच्या आणि तिकडे जर दुर्लक्ष होत असेल तर तिथे आमचे रस्ते सगळे बंद होऊन जातात। खूप दिवस विचार केला, तसं तर मी निवडणुकीच्या पूर्वी पण हा निर्णय घेतला असता, पण त्यावेळेस माझ्यावर आरोप झाले असते की कोणत्या तरी पक्षाचं तिकीट पाहिजे म्हणून बाईंनी पक्ष बदलला। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत बावनकुळे यांनी मंडळाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करत सूचना केल्या आहेत। महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व राहील। आता याच महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजप स्वतंत्र लढते आणि भाजपचाच कमळ फुलेल असा विश्वास बैठक पार पडल्यावर उमेदवारांनी व्यक्त केला। जिंकण्यासाठी नेत्यांकडनं ज्या मार्गदर्शक सूचना द्यायच्या असतात त्या दिल्या, त्यांचं एक मनोबल वाढवलं की केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टीने चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही यशस्वी होणार, परंतु चांगल्या पद्धतीने जनतेमध्ये जा, त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळवा, अशा सूचना आज बावनकुळे साहेबांनी दिल्या उमेदवारांना। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीत एमआयएम समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात आली। नोटांची उधळण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। निवडणुकीच्या आचारसंहितेचं यामुळे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।